जेंडर इक्वॅलिटी हे अगदी असं म्हणण्यासारखं आहे की कारण की तो एक नर चिंपॅन्झी आहे म्हणून मलाही एक मादी चिंपॅन्झी म्हणून त्याच्या बरोबरीचं व्हायचं आहे. हे ऐकायला कितपत वैभवशाली वाटतं कृपया मला सांगा. समानतेची मागणी करू नका. पुरुष मूर्ख आहेत, तुम्हाला त्यांच्या बरोबरीचं का व्हायचंय? ज्या डायमेन्शनमध्ये ते आहेत त्याच मार्गाने तुम्हाला पुढे तरी का जायचंय? राजकीय सत्ता पुरुषांकडे राहिली आहे, आर्थिक सत्ता पुरुषांकडे राहिली आहे. त्यांनी त्यांच्या सत्तेचा काय वापर केलाय हे तुम्हाला दिसत नाही का? तर केवळ पुरुषांशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करू नका. खरं तर तुम्ही पुरुषांच्या सर्व चुकीच्या कृत्यांपासून शिकू शकता आणि शपथ घेऊ शकता की त्याची पुनरावृत्ती करणार नाही. पुरुषांकडे तुम्ही फक्त याच एका गोष्टीसाठी पाहू शकता. पुरुषांकडे पहा आणि म्हणा, मला त्याच्या बरोबरीचं व्हायचं नाहीये. त्याच्या बरोबरीचं असणं हा एक अपमान आहे. कृपया जेंडर आयडेंटिटी पासून मुक्ती शोधा आणि जसं तुम्ही आयुष्यात प्रगती कराल तेव्हा पहा की तुम्ही तुमच्या सेक्शुअल आयडेंटिटी पासून देखील मुक्त होऊ शकता का? आपण इथे त्यासाठीच आहोत. तोच जीवनाचा उद्देश आहे.